राज्यातील अनेक तरुणांना आपल्या साध्या स्पष्ट आणि विद्रोही शैलीमुळे आपलेसे वाटणारे कवी नितीन चंदन शिवे त्यांच्या कविता, भाषणे आणि सामाजिक राजकीय विषयांवरील परखड मतांमुळे ते सातत्यानं चर्चेत असतात. जागृत महाराष्ट्राचे मुख्य संपादक अमोल भालेराव यांच्यासोबतच्या या विशेष संवादात नितीन चंदन शिवे विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर आपली भूमिका मांडतात. चर्चेत त्यांनी काँग्रेस जनता पार्टी असा उल्लेख करत केलेलं भाष्य, अभिजित दिपके यांच्याबाबतची मते, महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराबद्दलची भूमिका आणि सरकारच्या कामकाजाविषयीचे त्यांचे विचार त्यांनी मांडले. चला पाहूयात विद्रोही कवी नितीन चंदन शिवे यांची ही विशेष मुलाखत. सत्तेवरती आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्हाला सत्तेवरून कोणी उतरवू शकणार नाही. या गैरसमजामध्ये असणारे सत्ताधारी या सर्वांना या कॉक्रोचांनी, झुरळांनी झटका दिलेला आहे. सर, जागृत महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. ज्या पद्धतीने नितीन चंदन शिवे लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत ते म्हणजे मुंबईच्या एका शिवसेनेच्या स्टेजपासून, तसं पाहायला गेलं तर नितीन शिंदे हे सदाशिव अगोदरपासूनच म्हणून प्रसिद्ध झाले होते. पण त्यानंतरचा जो तुमचा प्रवास आहे तो नेमका कसा झालेला आहे, त्या प्रसिद्धीमुळे किती फरक पडलेला आहे या संदर्भात? आम्ही तळागाळापर्यंत आधीच पोहोचलेलो होतो. मी आधीच पुरलेलो गेलेलो होतो. इथं सोशल मीडियावरती आता आलो आणि याच्यामुळं नव्या पिढीशी संवाद झाला, व्यापकता वाढली आणि मानवतेचा विचार जो माझा सुरू होता गावगाड्यावरती हा शहरापर्यंत आला. तो तरुणाईला भावला, प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला तो भावला आणि प्रत्येकाला माझ्या कवितेतला कांबळे हा आमचा कांबळे, स्वतःचा कांबळे आपला आहे, तो मी आहे असं जाणवायला लागलं. ज्या पद्धतीचा या कांबळेचा प्रवास आहे, खडतर प्रवास जो ग्रामीण भागातला आहे, त्यांनी पाहिलेला आहे की रस्त्यामध्ये खड्डे आहेत, लोकांना पाणी नाही आणि त्यांचा तो प्रवास आज मुंबई, पुणे, ठाण्यापर्यंत पोहोचलेला आहे. पण येथे आल्यानंतर ज्या कांबळेला समोर बसलेले जे काही आंबेडकरीवादी असतील, जे सामान्य नागरिक आहेत, ते त्याच पूर्ण समस्यामधनं ग्रासलेले दिसत आहेत. या संदर्भात काय वाटतं तुमचा हा जो पूर्ण जो आता सध्या जो प्रवास पाहता? सध्या भारतातलं वातावरण, सामाजिक वातावरण, सांस्कृतिक वातावरण, राजकीय वातावरण हे या सगळ्याचा आलेख उंचावत न जाता खालावत चाललेला आहे. त्यामुळं विकास हरवलेला आहे. हा देश स्वातंत्र्य झाल्यानंतर पासूनचा मुद्दा अजूनपर्यंत विकास हरवलेलाच आहे. आपल्याला जे डिजिटल युग दिसतंय त्याच्या आतला जो हुंदका आहे मानवी मनाचा, त्याला शोधणं गरजेचं आहे. संस्कार हरवलेत, संस्कृती हरपली, याकडं गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने एक काँग्रेस जनता पार्टीचा उदय होतो आणि एका महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजलेला आंबेडकरवादी एक मुलगा तो जगप्रसिद्ध होतो, जो तरुण पिढी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचतो, त्यानंतरचं जे वातावरण आहे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीचं वाटतो आणि तुमच्या नजरेमधनं जो सध्याचा जो महाराष्ट्र आहे तरुण पिढीमध्ये तो कसा वाटतो? सत्तेची चव चाकता चाकता सत्तेवरती आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्हाला सत्तेवरून कोणी उतरवू शकणार नाही. या गैरसमजामध्ये असणारे सत्ताधारी या सर्वांना या कॉक्रोचांनी, झुरळांनी झटका दिलेला आहे. लोकशाहीला संपवून पाहणाऱ्या विकृतीला कॉक्रोचच्या संस्कृतीनं फार मोठा कानाखाली जाळ काढलेला आहे. हा कॉक्रोच जन्माला आलाच का? हा जन्माला तुम्हीच घातला. देशाच्या न्यायाधीशांनी त्यांना कॉक्रोच म्हणणं, बेरोजगारांना, त्यातून हा कॉक्रोच जन्माला आला. झेन झी या तरुण पिढीनं, युवा पिढीनं या देशासाठी आम्ही शांत बसणार नाही. या देशात ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीचं राजकारण केलं जाईल त्या त्या वेळेला या देशातला भगतसिंग संपलेला नाही, तो संपणार नाही याची जाणीव आजच्या तरुणांनी इथल्या सिस्टीमला, म्हणजे एखाद्या ठराविक पक्षाला नाही तर सर्व राजकारण्यांना या तरुणांनी एक संदेश दिलेला आहे की तुम्ही म्हणाल तसं इथं राजकारण होणार नाही. आम्ही मालक आहोत, आम्ही तुम्हाला कामाला ठेवलंय,
आणि आम्ही सांगू तेच इथं होईल, या पद्धतीने या तरुणाईनं या देशाला फटकारल्या. तुम्हाला अभिजित दिपकेकडे पाहत असताना काय वाटतं? 2029 मध्ये तो एक राजकीय चेहरा म्हणून समोर येऊ शकतो. त्यांनी ज्या पद्धतीचं 1 महिना ज्या विद्यार्थ्यांचं नेतृत्व केलं, त्या नेतृत्वाने तुम्हाला काय वाटतं? अभिजित दिपके यांच्या चेहरा सध्या तरुणांचं नेतृत्व म्हणून समोर येतोय आणि माझी त्यांना विनंती राहील त्यांनी राजकारणात सरळ जावं. सर्वात आपण पाहतो की विद्रोही कवी ज्या पद्धतीचं आपण स्टेज पाहतो. तुम्ही आजच्या कार्यक्रमामध्ये सांगितलं की ज्यावेळेस आमच्यावरती गुन्हे दाखल होतात, ज्यावेळेस ही सरकार ही व्यवस्था आमच्या मागे लागते, त्यावेळेस समाज म्हणून कोण पुढाकार घेत नाही. तर ही सुद्धा मनामध्ये भीती असताना सुद्धा आपल्या रक्तामध्ये असलेलं जे आंबेडकरवादी आहे ते सातत्याने आपल्या भाषणामध्ये, आपल्या कार्यक्रमामध्ये सातत्याने तो ठेवणं, या संदर्भात काय सांगाल? निश्चितपणानं थोडंसं कार्यकर्त्याकडं चळवळीतल्या कलाकाराकडं कार्यकर्त्याकडं त्याची कला ज्या वेळेला स्टेजवरती सादर होत असते किंवा तो कार्यकर्ता त्यांच्यासाठी रस्त्यावरती लढत असतो, त्यावेळेला तो सर्वांना चांगला वाटत असतो, हवा असं वाटत असतं. त्या कलाकारावरती ज्यावेळेला एखादं संकट येतं त्यावेळेला सगळेच त्याच्या पाठीशी उभे राहत नाही. ठराविक लोक उभे राहतात, पण बऱ्यापैकी पळून जातात. आपल्यासमोर शीतल साठेचं उदाहरण आहे, हां, अनेक उदाहरणं आहेत. अशी अनेक उदाहरणं आहेत आणि मी हे सातत्याने पाहत आलो आहे. आज अनेक चळवळीतल्या कार्यकर्त्यांची घरं उद्ध्वस्त झालेली आहे. आज त्यांना आधार नाही. एकेकाळी तेच कलाकार, तेच कार्यकर्ते या लोकांचे आयडॉल होते, परंतु त्यांना ज्या वेळेला अशा पद्धतीनं कैद्यांच्या, आरोप्यांच्या पिंजऱ्यात उभा केलं जातं त्यावेळेला त्यांच्यासोबत कोणी उभा राहत नाही. उलट आमचा त्यांच्याशी काहीच संबंध नाही असं म्हणून त्यांना बाजूला करतानाही मी पाहिलेलं आहे आणि मला ती वेदना आहे. शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीचा तुम्ही प्रवास करताय त्या प्रवासामध्ये तुम्ही पाहताय, जो महाराष्ट्र तुम्ही पाहिलेला आहे, शहरी भागातलं ज्या पद्धतीचं परिस्थिती ती पाहिलेली आहे, त्यामध्ये कुठेतरी वाटतो का की आपला जो देश आहे प्रगतीच्या वाटेवरती जातोय? महाराष्ट्र हा प्रगतीच्या वाटेवर आहे असं चित्र दाखवलं जातं, परंतु इथला भ्रष्टाचार, इथला जातीयवाद हा वाढत चाललेला आहे. जातीयवाद संपायला पाहिजे होता, पण यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात येते, निरक्षरांची संख्या कमी आहे, अडाणी माणसं कमी आहेत आणि अडाणी माणसं कधी जातीयवाद पाळताना दिसत नाही. हल्ली शिकलेली पोरं जातीयवाद करताना दिसतात, सुशिक्षित माणसं जातीयवाद करताना दिसतात. जे पदावरती आहेत, प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर, वकील आहेत, ज्यांना सोशल मीडिया वापरता येतं, हे जातीयवाद करतात. पण गावगाड्यावरचा आमचा गुराखी, गवंडी, पेंटर ही लोक एकमेकांना फक्त माणूस म्हणून बघतात, जातीच्या पलीकडे जाऊन बघतात, भारतीय म्हणून बघतात. त्यावेळेला मला खरं तर त्यांच्याबद्दल फार आदर वाटतो. जागृत महाराष्ट्र न्यूज, मुंबई.